आता आपल्याला आपली राजकारण करण्याची पद्धत थोडीशी बदलावी लागणार आहे. आर्यन मी येतेय. देवाने वाघाला नख ही शिकार करण्यासाठी दिली असतात, पण जर त्याने त्याचा वापर केलाच नाही, वाघाची ही नख गळून पडते. रमावतीला जायला निघतीये. मला तरी या प्रकरणात एकच मार्ग दिसतोय, हे प्रकरण आउट ऑफ कोर्ट सेटल करायचं. फक्त हे तू माझ्या बरोबर आलेल्या ड्रायव्हर काकांना सुद्धा सांगू नकोस. त्यांनी काही विचारलं तर सांगत राहा की मी घरातच आहे म्हणून. अरे वा, वाचन चाललंय वाटतं. वाचन कसलंय? कामाच्या निमित्ताने काही मुद्दे शोधत होतो या पुस्तकात. मनापासून वाचन करणं लांबच राहिलंय आता. मग मनापासून तुम्ही करता तरी काय? खरंच की कामाच्या व्यापात हा प्रश्नच मला पडला नाही कित्येक दिवसात. कोणती गोष्ट मी मनापासून करतो? बहुधा तिरस्कार स्वतःचाच. का? जानकीवर प्रेम नाही करत मनापासून? जानकी माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली आणि मग माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आणि कामाच्या व्यापात प्रेम करायचं राहूनच गेलं. खरं सांगू, जो निरागसपणा जानकीमध्ये आहे ना, तो क्वचितच असतो एखाद्या बाईकडे. तिचा हा निरागसपणाच माझ्या अंगाशी येतोय. खरं तर विचारू का नको असं बरेच दिवस माझ्या मनात होतं, पण तुमचे आणि जानकीचे नातेसंबंध आता फार आर्टिफिशियल वाटायला लागलेत मला. म्हणजे मला माहित नाही माझा शब्दप्रयोग योग्य आहे का नाही, पण मला तसंच काहीतरी वाटतं. तुला किती वेळा सांगितलंय मला फोन करत जाऊ नकोस म्हणून? हे बघ, आपल्यातले सगळे संबंध आता संपलेत. मी कुठे राहते, काय करते, हा माझा प्रश्न आहे. हो, नाही आवडत मला तुझ्याशी बोलायला. जस्ट गो टू हेल. तुझा तुझ्या खोलीत. आपण उद्या बोलू या विषयावर. हॅलो. काय सासूबाई, एखाद्याला किती वाट पाहायला लावायची? काही मर्यादा आहे की नाही? आर्यन, आर्यन मी घरातून निघाली. फक्त मी आज नाही येऊ शकले. मी उद्या नक्की येते. जानकी, तू नाही पोचू शकलीस, त्याला मी काय करू? जानकी, आणि हे बघ, जरा दिलेला शब्द ना पाळत जा. निदान मला दिलेला शब्द तरी पाळत जा. नाहीतर मी जो शब्द तुला दिलाय तो मला पाळावा लागेल. आर्यन, आर्यन तू अमृताला काही करू की नको सांग ना, कारण तू सांगशील तसंच मी करणार आहे जानकी. नाही आर्यन, तू अमृताला काही करणार नाहीये.
मी उद्या नक्की येते तिकडे. ठीक आहे. उद्या मात्र शेवटचा दिवस मी तुझी वाट पाहिन. आणि तरीही तू जर आली नाहीस तर मग अमृताचं जे का होईल त्याला मी जबाबदार नाही जानकी. मी उद्या नक्की येते. गुड. मी तुझी वाट पाहतोय. लवकर ये. गुड नाईट स्वीटी. अहिल्या, या तुझ्या बहिणीला अजून आपण किती दिवस सहन करणार आहोत? का तुम्हाला तिचा एवढा त्रास का? का मग मनाला विरंगुळा मिळावा म्हणून दर थोड्या वेळाने मला किंवा माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना टोचून बोलायचंच का? मी सहज उत्सुकता म्हणून विचारलंय आणि तूही उत्तर सहजच दे. पण उत्तर देच. तुमच्या या उत्सुकतेत मला जबरदस्तीचा वास येतो. तुला जे समजायचं ते समज, पण मला तिच्या इथून जाण्याची तारीख हवी आहे. हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लाडक्या बंधूंनाच विचारा ना. दादा काय या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद ठेवत नाही. प्रत्येकाचं नाही, पण हा, काही ठराविक माणसांच्या नोंदी ठेवायला त्यांना आवडतं. म्हणजे तुला माझ्या प्रश्नाचा अर्थ कळलाय तर? कुठलाही प्रश्न तुमच्या ओठांवर येण्याआधी तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे एकतर तुम्ही चेहऱ्यावरचे हावभाव तरी लपवायला शिका, नाहीतर स्पष्ट बोला. मग स्पष्टच बोलतो. तुझी बहीण लवकरात लवकर इथून गेली पाहिजे. केव्हाच गेली असती, तेही थेट दिल्लीला. हो का? मग मुंबई महानगरपालिकेने काय ऐतिहासिक दस्तावेज म्हणून ठेवून घेतलंय की काय तिला? नाही, भाऊजींनी थांबवलंय तिला. केव्हाच निघून गेली असती ती, पण भाऊजींनी थांबवलंय तिला. त्यामुळे आता जे काही विचारायचंय ना ते त्यांना विचारा. गुड नाईट. काय हो, काय झालं? एवढ्या रात्री फोन केला? तुझी आठवण आली म्हणून केला. म्हणून होय. मला वाटलं की हे जे तुला सारखं वाटत असतं ना ते आधी बंद कर. तुम्ही कसे आहात? तुला जाऊन काय महिनाभर झालाय लगेच मला विचारतेस कसे आहात ते? असं विचारायचं असतं ना म्हणून. हे बघ, उगाच बोलायचं म्हणून बोलू नकोस, नाहीतर ठेवतो मी फोन. चुकलं माझं. आईची तब्येत कशी आहे आता? बरी आता. आणि कुठल्या डॉक्टरांकडे नेलं होतंस? आपल्याच डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. म्हणजे ते आले होते इकडे. जानकी, तुला जेव्हा माझी खूप आठवण येते तेव्हा काय करतेस ग तू? मी कधी तुमच्यापासून दूर जातच नाही. सारखी तुमच्या पुढे मागे तर करत असते. आणि जर एखाद दिवशी मीच तुझ्यापासून कुठेतरी लांब निघून गेलो तर? असं कसं होईल? शरीराला सोडून सावली कधी दूर जाते का? आय लव्ह यू जानकी. गुड नाईट. झोप आता. नीट जाशील ना? मला बाई तुझी काळजी वाटून राहिली.
आजपर्यंत कुठं बी एकटी गेली नाहीस तू. आणि आज सुमीला मुंबईपर्यंत घेऊन चाललीस त्या एसटीनं. नीट जा हा. तू माझी काळजी नको करू. फक्त एवढंच लक्षात ठेव की कोणी काही विचारलं तर सांग की मी घरातच आहे म्हणून. कळलं कळलं. सारखं सारखं तेच नग सांगूस. मी तुझी आई आहे का तू माझी तेच कळण असं झालंय मला. चल मी येते तुझ्याबरोबर एसटी स्टँडपर्यंत. तू हो तू कशाला येते? म्हणजे मी जाईन ना एकटी. सुमिताला पण बरोबर घेऊन जायचं आहे ना? अगं पण एवढ्या पहाटे पहाटे किल्ले धरणबाई एकटी चालत चालत कुठे चालल्या? कोणी पाहिलं तर काय म्हणतील लोक? तू लोकांची कशाला काळजी करते? तिथे आपलंच आपल्याला काही झेपत नाही. जाते मी. नीट जा हं. नीट जा. येते. काय राधिका? बस बस बस. मिटलं की नाही तुमच्यातलं भांडण? कोणाचं? माझं आणि आलीचं? नाही ग, तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं. माझ्या नवऱ्याला माझ्याशी भांडण करायलाही वेळ नव्हता. नाही, तेवढा वेळ काढायला हवा होता तुम्ही. अति भांडण हे एकमेकांवरच्या प्रेमाचं प्रतीक असतं. जसं तुमचं आणि आलीचं आहे. आमचं सोड. आमच्या एकमेकांवरच्या प्रेमाची बरोबरी बाजीराव मस्तानी सुद्धा नाही करू शकणार. हीर रांझा, लैला मजनू, सोनी महिवाल, कसे वामन अहिल्या. क्या बात आहे. मग आहे की नाही भारी? मग आता कधी जाताय आपल्या घरी? तुम्ही मला इथून हकलून देण्याच्या मागे का लागलात? तुझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतोय. दिवा विझण्याआधीच त्याला आडोशात ठेवायचं असतं. आता दिल्लीत विझलेला तुमचा दिवा इथे मुंबईत बसून कसा काय दिसायचा आम्हाला? तोच दाखवायला आली असं समजा. मग आता काय आत्मचरित्र लिहूनच इथनं बाहेर पडणार? आता जर तुम्ही स्वतः आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिणार असाल तर लिहेन. अजूनही विनोद बुद्धी शाबूत आहे तुझी. तुमच्या माहितीसाठी सांगते, नवऱ्याला सोडल्याचं मला अजिबात दुःख नाही. मग भीती? समाजाची किंवा कोणाची? तुमची. तुमची भीती वाटते मला. आभारी आहे मी आपला. पण ही मनातली भीती जर कधी प्रत्यक्षात आली तर मला जास्त बरं वाटेल. वाकणीस तुम्हाला तातडीने बोलावून घेतलं कारण त्या पाथरकरांची माहिती काढायची होती. साहेब, सगळी माहिती काढली आहे. तुमच्या आदेशाची वाट पाहतोय. वाकणीस त्यांचा खून नाही करायचा आहे, फक्त माहिती काढायची आहे. त्यांच्या जवळचे जे आमदार असतील त्यांना फोडा आता. सातारचे मोहिते आणि कोंढणपूरचे कोंडे हे दोघंही फुटू शकतील. आणि पुण्याचे गावडे आणि तरवडे त्यांचं काय? गावड्यांना मी मॅनेज करतो, पण तरवड्यांचं काय? जो माणूस स्वतःच्या बापाला पाडून निवडणूक लढवू शकतो तो पाथरकरांना कशाला चिकटून राहील? माझं नाव सांगा त्यांना. साहेब, मला असं वाटतंय की आपण एवढ्या खालच्या थराचं राजकारण नको करायला, आणि तेही आपल्याच पक्षातील लोकांशी. वाकणीस,
तुम्ही आजकाल माणसं खूपच जपायला लागलायत. तुमच्याकडूनच शिकलोय साहेब. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी आजपर्यंत जे काही शिकवलं ते सगळं विसरून जा. पाठीत खंजीर खुपसण्याचं राजकारण सुरू करा. आपल्या मार्गात जो कोणी येईल त्याला दूर करा. साहेब, त्यामुळे आपले हितचिंतक दुखावले जाण्याची शक्यता आहे. राजकारणात कोणी कोणाचं हितचिंतक नसतं. हो, पण राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रूही नसतो. आता काय मला तुम्ही तुमच्या बोळ्याने दूध पाजणार आहात? साहेब, गैरसमज नको, पण या प्रस्तावावर पुन्हा एकदा विचार केला जावा. असं समजा राजकारणातला एक नवा अध्याय सुरू करतोय आपण. नैतिकतेची एक वेगळीच परिभाषा समजावून सांगतो आता सगळ्यांना. साहेब, आपण आपली माणसं सांभाळली पाहिजेत. 20 वर्ष पोटच्या गोळ्याला इतका सांभाळला, पण जेव्हा तो सुद्धा छाताडावर लाथ मारून निघून जातो तेव्हा आपलं कोण आणि परक कोण असा प्रश्न पडतो वाकलीस. म्हणून मी सांगतोय तसं करा. कामाला लागा. ठीक आहे. अमृता, अमृता, तुला मगाशी गण्याचा फोन आला होता म्हणालीस तू. काय झालं पुढे? म्हणजे परत आला का त्याचा फोन? नाही रे, परत नाही आला का? नाही, सरप्रायझिंग. म्हणजे तुला फोन न करता त्यांनी मला कसा काय फोन केला? तुला फोन आला होता त्याचा? हो, मे बी तुझा लागला नसेल म्हणून मला केला असेल. असं नीटसं काही बोलला नाही तो, पण काय? म्हणजे जानकीचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असं वाटतंय मला. नाही, तो काहीतरी सांगत होता की ती घरी नाहीये, बाहेर गेलीये कुठेतरी. बाहेर गेली म्हणजे? मला पण काही कळलं नाही नीटचं. म्हणजे त्यांनी काही सांगितलंच नाही ना. पण जानकीचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला एवढं नक्की. तू एक काम करतेस का? घरी जरा फोन करून बघ ना, चौकशी कर. हॅलो आई, मला यायचंय तिकडे. तू सांग ना जानकी ताईला. अरे उगाच कशा पायी तिला त्रास देतोस? आता बरी आहे की मी. अगं तिला कसला त्रास होणार आहे आता? तिला म्हणा इकडे गाडी पाठव, मग मी त्याच गाडीने परत रमावत तिला येतो ना. म्हणजे इथं यायचं होय तुला? अरे मग शाळेचं काय करणार? बुडवणार होय? आता तू पण तिच्यासारखी बोलू नकोस हा. ती ताई पण असंच बोलत होती, आईपेक्षा शाळा महत्वाची आहे म्हणून. आता बरोबरच आहे की तिचं. अरे आता तुला शाळाच महत्वाची आहे. तू शिकून मोठा होशील तर आईसाठी काहीतरी करशील ना तू. अगं पण मला यायचं असेल तर? गणेश, कोणाशी बोलतोयस? आईशी. दे जरा फोन, मला बोलायचंय. हॅलो आई, हा भाऊजी आलेत, त्यांना बोलायचंय. जानकी कुठे आहे? नमस्कार. कशी आहे तब्येत आता? आता बरी आहे मी. जानकी कुठे आहे? तिला जरा फोन द्या, मला बोलायचंय तिच्याशी. ती जरा बाहेर गेली आहे. बाहेर गेले? तुम्ही आजारी असताना ती बाहेर का गेली? नाही, बाहेर म्हणजे हा, यांच्यासाठी जेवण घेऊन शेतावर गेली आहे. ठीक आहे, ती आली की तिला फोन करायला सांगा. वय सांगते. हा जानकी, बोल. आर्यन, मी इकडे आली आहे गोव्याला. कुठे भेटायचं ते सांग, मला लगेच परत जायचंय. काय काय बोलतेस तू जानकी?
आर्यन फालतूपणा बंद कर. कुठे भेटायचं ते सांग मला. हे बघ जानकी, फालतूपणा मी नाही तू करतेस. तू काय म्हणते, तू तू गोव्याला आली आहेस? जानकी, इकडे मी आणि माझी बायको हनीमूनला आलोय. तू काय करतेस इकडे? आर्यन, अरे अरे तूच मला इकडे बोलवलंस ना गोव्याला. एक मिनिट जानकी, काय बोलतेस तू? मी बोलवले तुला? केव्हा? आणि हे बघ, मुळात मी बोलवीनच का तुला? जानकी, हे बघ, तुला उगाच टाइमपास करायचा असेल ना तर प्लीज फोन ठेव बघू आता. मला आणि माझ्या बायकोला जरा एन्जॉय करू दे प्लीज. मी काय करू मग आता? काय करू म्हणजे? काही कर, मला काय विचारते. चल फोन ठेव.